भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं मालेगावात तणाव निर्माण झालेला आहे। महापौर उपमहापौर यांच्यासह नगरसेविका नगरसेवकांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली। सोमय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी दिली, हातात तिरंगा ध्वज घेत जोरदार विरोध केला। तर सोमय्या मालेगावला बदनाम करत असल्याचा आरोप महापौर उपमहापौरांनी केलेला आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी संतोष खताळ सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। संतोष, मालेगावात सध्या तणावपूर्ण वातावरण दिसतंय। किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काय माहिती समोर येते, काय मागणी महापौर उपमहापौर आणि नगरसेवकांची आहे? प्रणिता बरोबर आहे। आज खासदार किरीट सोमय्या जे मालेगावमध्ये आले असता त्यांनी हातामध्ये कागदपत्रांची फाईल घेऊन अप्पर जिल्हाधिकारी यांची भेट घेतली। त्यानंतर मालेगावमध्ये जे महापौर आहे आणि उपमहापौर आहे त्यांनी त्यांना भेटण्यासाठी जे नगरसेवक येणार होते त्यांच्या देखील गाड्या अडवण्यात आल्या। त्यानंतर मोठ्या प्रमाणावर ते महिला व नगरसेवक यांची गर्दी झाली। त्यांनी हातात तिरंगे घेऊन सोमय्या जे आहे हे राजकारण करत असून मालेगावला बदनाम करण्याचा प्रकार हा सोमय्यांकडून करण्यात आहे, असा घोषणाबाजी देखील करण्यात आली। सोमय्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील या ठिकाणी देण्यात येत आहे। अगदी संतोष, किरीट सोमय्या यांचा हा मालेगाव दौरा नेमका कोणत्या पार्श्वभूमीवर आहे आणि नेमका का त्यांच्या या दौऱ्याला विरोध होतोय ते पाहणं महत्त्वाचं आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।